Hello everyone. Good morning to all. Greetings from Shri Sahakekar College Devgad. I am Professor Rashmi Hirlekar and warm welcome to the session Human Resource Management. Here we are learning about human resource management. Learning objective of this lecture. In today's lecture, we will see only meaning of human resource management. Introduction to human resource management. By word human resource management, we can understand what its meaning will be. Human resource and management. As we know that in economics, there are four factors of production. The first one is land, labor, capital, and entrepreneur. In that, labor is very important factors of production. And that labor, it means person or people who are working in the organization. Here, human, it means people who are working in the organization. Resource, it means it is the factors of production. And management, here we will see what is the meaning of management. Management is a process of getting effective result through and with people. Management ही एक प्रक्रिया आहे of getting इफेक्टिव्ह रिझल्ट अपेक्षित असलेला रिझल्ट मिळवण्याची ही एक प्रक्रिया आहे थ्रू अँड विथ म्हणजे लोकांच्या बरोबरीने आणि लोकांच्या माध्यमातून एखादा इफेक्टिव्ह रिझल्ट मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे मॅनेजमेंट. विद्यार्थी मित्रांनो, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ह्या शब्दावरूनच आपल्याला याचा अर्थ काय असेल तो समजू शकतो. इकॉनॉमिक्स मध्ये 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन्स आहेत आणि हे फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे दीज आर रिसोर्स, याला स्त्रोत असं म्हणतात. यांच्या माध्यमातून प्रोडक्शन केलं जातं, सेल्स वगैरे सगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात, बिझनेस ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. हे 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन कोणते आहेत तर लँड, लेबर, कॅपिटल आणि एंटरप्रेन्योर. याच्यात लेबर जे आहे हे अतिशय महत्वाचा फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन आहे. दॅट लेबर इट मीन्स ह्युमन किंवा people or person who are working in the organization. So human is very important factors of production. It means it is a resource. And management is a process of getting इफेक्टिव्ह रिझल्ट. आपल्याला अपेक्षित असलेला रिझल्ट मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे मॅनेजमेंट. आणि हा अपेक्षित रिझल्ट कोणाच्या माध्यमातून मिळवला जातो थ्रू अँड विथ पीपल म्हणजे लोकांच्या माध्यमातून आणि लोकांच्या बरोबरीने लोकांकडून ते करून घेतलं जातं. इट इज कॉल्ड मॅनेजमेंट. द मॅनेजमेंट प्रोसेस इन्क्लूड planning, organizing, leading, controlling activities to accomplish objectives. As we all know that मॅनेजमेंट प्रोसेस इन्क्लूड म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मॅनेजमेंट प्रोसेस मध्ये प्लॅनिंग येतं, ऑर्गनायझिंग येतं, लीडिंग येतं, कंट्रोलिंग ऍक्टिव्हिटीज आणि हे सगळं कशासाठी टू अकॉम्प्लिश ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस. आता बिझनेसचे ऑब्जेक्टिव्ह काय असतात तर बिझनेसचे ऑब्जेक्टिव्ह वेगवेगळे असू शकतात. इट मे बी प्रॉफिट मॅक्झिमायझेशन. एखाद्या बिझनेसचा ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट मॅक्झिमायझेशन असेल किंवा टू हेल्प सोसायटी असू शकतो. म्हणजे फक्त सोसायटीला हेल्प करण्यासाठी असतं असं नाही, पण विथ प्रॉफिट दे मे बी थिंकिंग अबाउट सोसायटी. तर किंवा वेलफेअर ऑफ द सोसायटी असू शकतो किंवा दुसऱ्या एखाद्या कंपनीला मदत करणं असू शकतं. तर असे अनेक ऑब्जेक्टिव्ह असतात. हे ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करण्यासाठी प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, लीडिंग, कंट्रोलिंग या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात आणि या सर्व ऍक्टिव्हिटीज कशात येतात मॅनेजमेंटमध्ये. गुड मॅनेजमेंट इन्व्हॉल्व्स गेटिंग द कोऑपरेशन ऑफ एम्प्लॉई इन द ऑर्गनायझेशन. गुड मॅनेजमेंट कोणाला म्हणतात? ज्या ऑर्गनायझेशन मध्ये एम्प्लॉई कडनं कोऑपरेशन मिळतं त्या ऑर्गनायझेशनच्या मॅनेजमेंटला गुड मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. कारण विदाउट cooperation from employee you cannot manage anything.
तर गुड मॅनेजमेंट इन्व्हॉल्व्स गेटिंग कोऑपरेशन ऑफ एम्प्लॉईज इन ऑर्गनायझेशन. विनिंग द कोऑपरेशन ऑफ एम्प्लॉई इज वन ऑफ द मेजर प्रॉब्लेम फेस्ड बाय मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंटला सगळ्यात मोठी समस्या कसली असते? विनिंग द कोऑपरेशन ऑफ एम्प्लॉई. एम्प्लॉई जे कामगार आहेत त्यांचं सहकार्य मिळवणं किंवा ते जिंकणं, त्यांचं सहकार्य जिंकणं ही एक मोठी समस्या आहे, विच द मॅनेजमेंट हॅज टू फेस. मॅनेजमेंटला ती फेस करावी लागते. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज अ मॅनेजमेंट फंक्शन like marketing, finance, production, and it deals with people dimension in an organization. विद्यार्थी मित्रांनो, मॅनेजमेंटचे अनेक फंक्शन्स आहेत. मग मॅनेजमेंटचं मार्केटिंग हे एक फंक्शन आहे, फायनान्स हे एक फंक्शन आहे, प्रोडक्शन हे एक फंक्शन, अनेक फंक्शन्स आहेत. त्या फंक्शन्स पैकी एक फंक्शन जे आहे ते मॅनेजमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे एक फंक्शन आहे इतर फंक्शन्स सारखं. इट डील्स विथ पीपल डायमेन्शन इन अन ऑर्गनायझेशन. म्हणजे लोकांचं डायमेन्शन ऑर्गनायझेशन मध्ये कसं असायला हवं, काय कसे पीपल म्हणजे पर्सन हाताळायला हवेत याविषयीचा विचार ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये केला जातो. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज कन्सर्न विथ इन्व्हॉल्वमेंट ऑफ ऑल द मेंबर्स ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कशाशी रिलेटेड आहे? विथ इन्व्हॉल्वमेंट म्हणजे सगळ्यांचा सहभाग कशामध्ये? ऑफ ऑल मेंबर्स ऑफ ऑर्गनायझेशन अँड वर्किंग टुगेदर फॉर कॉमन पर्पज. म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे ऑर्गनायझेशनचे सर्व जे मेंबर्स आहेत त्या सर्व मेंबर्सचा सहभाग असणं अँड वर्किंग टुगेदर. नुसता सहभाग किंवा असं नाही, तर त्या सगळ्यांनी एकत्रित काम करणं. कशासाठी? फॉर अ कॉमन पर्पज. म्हणजे त्या दोघांचेही ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ह्युमन रिसोर्सचे पर्सनल ऑब्जेक्टिव्ह आणि ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ह हे कॉमन पर्पज असे म्हणून तयार झाले पाहिजेत आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. आणि ते कसं करता येईल याचा विचार ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये केला जातो. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज अन इम्पॉर्टंट फंक्शन. HRM हे एक फंक्शन आहे महत्वाचं. इट अप्लाइज टू ऑल टाइप्स ऑफ एंटरप्राइजेस. विद्यार्थी मित्रांनो, असा एक प्रश्न पडेल की अरे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कुठे फक्त मोठ्या कंपन्यांसाठी आवश्यक आहे का, किंवा कमर्शियल कंपन्या आहेत त्यांच्यासाठीच आहे का? तर नाही. इट अप्लाइज टू ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन, ऑल टाइप्स ऑफ एंटरप्राइजेस. सर्व प्रकारच्या एंटरप्राइजला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ऍप्लिकेबल होतं. आता ह्या सर्व प्रकारच्या एंटरप्राइजेस इट मीन्स व्हॉट? इट मीन्स द एंटरप्राइजेस इट मे बी स्मॉल, बिग, कमर्शियल, नॉन कमर्शियल, प्रायव्हेट अँड पब्लिक एंटरप्राइज. आता ती एंटरप्राइज छोटी असेल, मोठी असेल तरी सुद्धा, छोटी असली तरी सुद्धा किंवा मोठी असली तरी सुद्धा, म्हणजे मोठी असेल तर तिथे लागतंच, पण छोट्या छोट्या एंटरप्राइज मध्ये सुद्धा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची आवश्यकता असते. इट मे बी कमर्शियल ऑर नॉन कमर्शियल. म्हणजे कमर्शियल आहे तिथेच फक्त त्यांच्या कामगारांनी कसं काम करावं किंवा त्या कामगारांचे गोल्स आणि ऑर्गनायझेशनल गोल्स सेम असले पाहिजे, सगळ्यांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे असं नाही. तर नॉन कमर्शियल असेल तिथे सुद्धा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट व्यवस्थितरित्या करावं लागतं. इट इज नॉट ओनली ऍप्लिकेबल टू प्रायव्हेट सेक्टर ऑर पब्लिक सेक्टर. म्हणजे फक्त प्रायव्हेट सेक्टरला ऍप्लिकेबल आहे का असं नाही, पब्लिक सेक्टरला सुद्धा ऍप्लिकेबल आहे. प्रायव्हेट सेक्टर म्हणजे जिथे प्रायव्हेट मालकी असते आणि पब्लिक सेक्टर म्हणजे जिथे जनरल लोकांची मालकी असते, गव्हर्नमेंट सुद्धा त्यामध्ये असू शकतं. म्हणजे इट इज ऍप्लिकेबल टू ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. इट मे बी स्मॉल, बिग, कमर्शियल, नॉन कमर्शियल, प्रायव्हेट, पब्लिक, गव्हर्नमेंट एटसेट्रा. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, तर त्याचा अर्थ आपण इथे बघत आहोत. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे सर्व प्रकारच्या ऑर्गनायझेशनसाठी ऍप्लिकेबल आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मीन्स मॅनेजिंग पीपल, म्हणजे लोकांचं व्यवस्थापन केलं जातं इन द ऑर्गनायझेशन.
म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये असलेल्या ह्युमन रिसोर्सचं मॅनेजमेंट म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. Human resource management is concerned with acquiring competent people, developing their skills, and motivating them to high level of performance and ensuring that they continue to maintain their commitment to the organization. बघा इथे आता खऱ्या अर्थाने ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा अर्थ दिलेला आहे. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज कन्सर्न विथ काय काम केलं जातं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये. अक्वायरिंग कॉम्पिटंट पीपल म्हणजे समजा एखादी ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशन मध्ये कामगारांची आवश्यकता आहे. तर अक्वायरिंग कॉम्पिटंट पीपल कशा प्रकारचे कामगार हवे आहेत, त्याच प्रकारचे कामगार मिळवणं याचं व्यवस्थापन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये केलं जातं. नुसते म्हणजे त्याच प्रकारचे म्हणजे काय, तर क्लरिकल काम असेल तर तिथे शिकलेला माणूस असायला हवा. स्किल्ड एखादं वर्क असेल तर तिथे स्किल्ड पर्सन असायला. म्हणजे स्किल्ड पर्सन याचा अर्थ काय, सपोज कॉम्प्युटरवर काम करायचं आहे तर त्या माणसाला कॉम्प्युटर येणारा माणूस त्या ठिकाणी असायला हवा. गणिती क्रिया गणिताशी रिलेटेड काही असेल तर त्याचं गणित चांगलं आहे. म्हणजे अशा प्रकारे कामाची रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार कॉम्पिटंट पर्सन अक्वायर करणं हे एक. नुसतं तो व्यक्ती मिळवला एवढंच नाही, तर डेव्हलपिंग देअर स्किल्स, तो व्यक्ती मिळवल्यानंतर योग्य व्यक्ती शोधला कामासाठी, मग त्याच्या स्किल्स डेव्हलप कराव्या लागतात. विद्यार्थी मित्रांनो, कोणी सुरुवातीला परिपूर्ण नसतो. प्रत्येक जण काम करत करत डेव्हलप होत जातो. तो वेगवेगळं शिकत असतो. तर त्याच्या स्किल्स डेव्हलप करणं हे सुद्धा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये येतं. अँड मोटिवेटिंग देम टू हाय लेवल ऑफ परफॉर्मन्स, हे जे कामगार आहेत त्या कामगारांचं मोटिवेशन करणं आवश्यक आहे. किंवा पीपल जे पर्सन्स आहे, पर्सोनेल आहेत ऑर्गनायझेशन मधले, दे हॅव टू मोटिवेट. आणि कशासाठी, टू वर्क हाय लेवल ऑफ परफॉर्मन्स, त्यांचा परफॉर्मन्सची लेवल हाय असावी लागते. म्हणजे हाय असावी यासाठी काम कोण करतं, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं डिपार्टमेंट करतं. हाय लेवल ऑफ परफॉर्मन्स अँड इन्शुअरिंग दॅट दे कंटिन्यू टू मेंटेन देअर कमिटमेंट टू द ऑर्गनायझेशन. म्हणजे नुसतं कॉम्पिटंट पीपल अक्वायर केला नाही, त्याचे स्किल्स डेव्हलप करायला हवेत, त्याला मोटिवेट करायला हवं, त्याचा परफॉर्मन्स लेवल त्याची हाय व्हावी यासाठी मोटिवेट करायला हवं. एवढंच करून थांबून चालत नाही. इन्शुअर दॅट दे कंटिन्यू टू मेंटेन देअर कमिटमेंट, म्हणजे ऑर्गनायझेशनची कमिटमेंट जी आहे ती कायम राहील याची खात्री मिळवण्याचं काम सुद्धा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट HR डिपार्टमेंटला करावं लागतं. मग परत एकदा सांगते की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मीन्स मॅनेजिंग पीपल इन द ऑर्गनायझेशन. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज कन्सर्न विथ acquiring competent people, developing their skills, motivating them to high level of performance and ensuring that they continue to maintain their commitment to the organization. Any organization that wants to survive and grow in fast changing environment needs HRM. आता इथे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं महत्व कळतंय की जी ऑर्गनायझेशन जिला वाटतं की हे जे फास्ट चेंजिंग इन्व्हायरमेंट आहे, बिझनेस इन्व्हायरमेंट आहे, त्या इन्व्हायरमेंट मध्ये ज्या ऑर्गनायझेशनला सर्व्हाइव्ह व्हायचंय, ज्या ऑर्गनायझेशनला आपला परफॉर्मन्स वाढवायचा आहे, त्या ऑर्गनायझेशन मध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची आवश्यकता आहे. आउट ऑफ 6 M's in management, men, money, material, machine, market and method, the most important M stands for men, the manpower working in organization. विद्यार्थी मित्रांनो, अगोदरच्या स्लाइड्स मध्ये आपण बघितलं होतं की 4 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन इन इकॉनॉमिक्स मधले. आता मॅनेजमेंट मध्ये 6 M म्हटले जातात. हे 6 M मध्ये मेन म्हणजे माणसं, मनी पैसा, मटेरियल, मशीन, मार्केट आणि मेथड्स. तर ह्या 6 जी महत्वाचे एम्स आहेत, या 6 M's मध्ये सगळ्यात महत्वाचं एम कोणता आहे, तर मेन मॅन पॉवर वर्किंग इन ऑर्गनायझेशन. कारण
ह्या सगळ्यांना हँडल करणारा हा मॅनपॉवर आहे. आणि तो जर चांगल्या प्रकारे काम करत नसेल तर ऑर्गनायझेशनची ग्रोथ होऊ शकत नाही किंवा यशस्वी होऊ शकत नाही. While the value of asset depreciate, the value of trained employee increase over a period of time. विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळे कॉमर्सचे विद्यार्थी आहोत आणि आपल्याला माहिती आहे की बिझनेस मधल्या ऍसेट्स ज्या आहेत त्या सर्व ऍसेटचं डेप्रिसिएशन होत असतं. म्हणजे फिक्स ऍसेट ज्या आहेत त्यांचं डेप्रिसिएशन होत असतं. मग ती म्हणजे त्याची किंमत वर्षानुवर्ष कमी होत असते. पण मॅन पॉवर ही जे एक ऍसेट आहे, स्किल पर्सन म्हणजे तज्ञ चांगलेच स्किल झालेले जे म्हणजे कुशल कामगार जे आहेत, तर यांची व्हॅल्यू ते जितके वर्ष काम करतात तेवढी किंमत वाढत जाते. त्यांचं डेप्रिसिएशन त्यांची व्हॅल्यू कधीच कमी होत नाही. कारण एखाद्या प्रोडक्शन युनिटमध्ये काम करणारा जो साधा कामगार असतो, पण तो कामाचा त्याचा जो झपाटा असतो तो सातत्याने तेच तेच काम करून तो डेव्हलप झालेला असतो. आणि म्हणून इथे म्हटलंय की while value of asset depreciate, the value of trained employee increases over a period of time. An organization that is able to acquire, develop, stimulate, and manage their human resource will be successful in long run. विद्यार्थी मित्रांनो, इथे कोणती ऑर्गनायझेशन लॉंग रन मध्ये यशस्वी होऊ शकते? तर ज्या ऑर्गनायझेशन मध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट व्यवस्थित प्रकारे मॅनेज केलं जातं किंवा ह्युमन रिसोर्सचं मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे केलं जातं, ते इथे दिलेले द ऑर्गनायझेशन दॅट इज एबल टू अक्वायर, म्हणजे जी अक्वायर करू शकते ह्युमन रिसोर्स, त्या ह्युमन रिसोर्सला डेव्हलप करू शकते. स्टिम्युलेटचा अर्थ काय? मोटिवेट करते. टू अक्वायर, डेव्हलप अँड स्टिम्युलेट. आणि नुसतं स्टिम्युलेट नाही, मॅनेज देअर ह्युमन रिसोर्स. म्हणजे जी ऑर्गनायझेशन ह्युमन रिसोर्स अक्वायर करू शकते, डेव्हलप करू शकते, स्टिम्युलेट करू शकते आणि मॅनेज करू शकते, मेंटेन करू शकते, नुसतं मॅनेज नाही, तर तो कामगार तिथे कायम स्वरूपाचा राहावा यासाठी. कारण जेवढा कामगार जुना होईल तेवढी त्याची व्हॅल्यू वाढते. इट्स दिस मॅन पर्सन asset is always appreciate, and that organization will be successful in long run. अशाच ऑर्गनायझेशन लॉंग रन मध्ये यशस्वी होतात. हे सगळ्यात महत्वाचं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचं महत्व आहे. During the last few years, lot of technical changes have taken place. म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये अनेक तंत्रज्ञानातले बदल झालेले आहेत बिझनेस एन्व्हायरमेंट मध्ये. However, however, human resource still remains the most important factors contributing to the success of organization. विद्यार्थी मित्रांनो, अगदी फार पूर्वीच्या काळात, अगदी खूप अगोदर जाऊ नका, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये ऑर्गनायझेशन मध्ये किंवा टेक्नॉलॉजी मध्ये किती चेंजेस झाले. स्वातंत्र्य सुद्धा नको, 30-40 वर्षातले टेक्नॉलॉजिकल चेंजेस विचार करा. की एक 20 वर्षापूर्वी आपल्याला सगळ्यांच्या घरी फोन नव्हते, आज सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आहेत. आणि हे स्मार्टफोन एखाद्या कॉम्प्युटर सारखं काम करणारे आहेत. ज्यावेळेला कॉम्प्युटरचा शोध लागला त्यावेळेला मोठा कॉम्प्युटर, त्याला एसी रूम वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या. तर टेक्नॉलॉजिकल इतके चेंजेस झालेले आहेत. आणि ज्या वेळेला कॉम्प्युटरचा शोध लागला आणि भारतात कॉम्प्युटर यायला लागले, त्यावेळेला लोकांना भीती होती की भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि हे कॉम्प्युटर भारतात आल्यानंतर बेकारी वाढेल, बेरोजगारी वाढेल. पण असं झालं नाही. स्टील human resource remain the most important factors contributing to the success of organization. कोणत्याही ऑर्गनायझेशनची सक्सेस जे आहे ते ह्युमन रिसोर्सवर अवलंबून असतं. Human resource is most productive, most versatile asset, and human resource can yield an output far greater than input. म्हणजे ह्युमन रिसोर्स हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेलं ऍसेट आहे, अतिशय प्रोडक्टिव्ह ऍसेट आहे. आणि ह्युमन रिसोर्स
can yield an output far greater than input. म्हणजे इनपुट पेक्षा अधिक आउटपुट देण्याची क्षमता फक्त ह्युमन रिसोर्स मध्ये आहे. It is seen that most of the problem in organizational settings are human and social, and organization that provides quality work life for their employee tend to perform more efficiently and profitably. बघा इथे काय म्हटलंय की इट इज सीन दॅट द मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम इन ऑर्गनायझेशनल सेटिंग्स आर, म्हणजे ऑर्गनायझेशनल सेटिंग्स मध्ये मुख्य जास्त करून समस्या कुठच्या असतात? ह्युमन अँड सोशल अँड ऑर्गनाइज, म्हणजे माणूस आणि सोसायटी, ह्युमन अँड सोशल प्रॉब्लेम्स असतात ऑर्गनायझेशन मध्ये. आणि ज्या ऑर्गनायझेशन दॅट प्रोव्हाइड्स क्वालिटी वर्क लाईफ फॉर देअर एम्प्लॉईज, ज्या ऑर्गनायझेशन मध्ये त्यांच्या एम्प्लॉईज साठी क्वालिटी वर्क लाईफ मिळतं, टेन टू परफॉर्म मोर एफिशियंटली, असे लोक मोर एफिशियंटली चांगल्या प्रकारे काम करतात, मोर प्रॉफिटेबली काम करतात. टॉप मॅनेजमेंट इज पेइंग increased attention to human resource that need to be closely integrated with planning and implementation of company plans. बघा टॉप मॅनेजमेंट हे इज पेइंग इनक्रीज अटेन्शन, नेहमी जास्त लक्ष ह्युमन रिसोर्स कडे देत असतं, दॅट नीड्स टू बी क्लोजली इंटिग्रेटेड विथ प्लॅनिंग. टॉप मॅनेजमेंट प्लॅनिंग करत असतं आणि हे प्लॅनिंग करत असताना ह्युमन रिसोर्सचा विचार करावा लागतो, कारण हे जे प्लॅनिंग आहे याचं इम्प्लिमेंटेशन कोण करत असतं? ह्युमन रिसोर्स करत असतं. आणि त्यामुळे कोणतंही प्लॅनिंग तुम्ही कितीही चांगलं केलं तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन करणारा जो ह्युमन रिसोर्स आहे त्याचा विचार आपल्याला आधी करावा लागतो. टुडे we have discussed only about meaning of human resource management. In next lecture we will discuss about human resource management in detail. Till then, thank you and happy learning to all of you.